त्याच्यानंतर सोड्याची खिचडी आहे। अरे वा। नंतर किमा पॅटीस आहे। अरे वा। चिकन रस्सा। अरे वा। चिकन लपेटा। अरे वा। आणि एक चिंबोरी चिकन। म्हणजे जसं कलकत्ता झालं, तुमचं महेश्वरी झालं, तसं झालं, हे अशा वेगवेगळ्या ठिकाणची म्हणजे साड्या आहेत। उकडीचे मोदक सुद्धा पाहायला मिळणार आहेत या स्टॉलला। चोको चिप्स आईस्क्रीम आहे। अरे तुम्हाला प्लेन व्हॅनिला खायचं असेल तर व्हॅनिला आईस्क्रीम आहे। चोको मोका आल्मंड जे कॉफी लवर्स असतात त्यांच्यासाठी। ठाण्यामध्ये CKP फूड फेस्टिवलला सुरुवात झालेली आहे मंडळी। तर हा एंट्री गेट आहे। तर आपण आता इथून आतमध्ये जाणार आहोत आणि पाहणार आहोत यावेळी काय स्टॉल पाहायला मिळतात आपल्याला। तर हा फेस्टिवल 16, 17 आणि 18 असा 3 दिवस असणार आहे। तर आपण आता इथून आतमध्ये जाणार आहोत आणि सर्व स्टॉल कव्हर करणार आहोत। मंडळी एंट्री करताच आपल्याला पाहायला भेटणार आहे ते मुखवासचा स्टॉल सुद्धा आहे। वेगवेगळ्या प्रकारचे मुखवास पाहायला मिळतील। तर मंडळी आता आपण दुसऱ्या स्टॉलला जाणार आहोत। लय भारी इंदोरी। तर या स्टॉलला आपण व्हिजिट देणार आहोत। दादा नमस्कार। नमस्कार। काय काय आज पाहायला मिळणार आहे आपल्याला? आपल्याकडे आहे आज मटन सूप। अरे वा मस्त। हे चिकन सुका आहे। वा वा। ही आपली एक डिफरेंट थोडी युनिक रेसिपी आहे, व्हाईट चिकन। अच्छा, मी पण नव्हती पाहिली कधी। अरे वा। आणि हे मटन सुका। हां खूपच छान। आणि हे काय दादा? वा 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 मस्तच, खूपच छान। आणि ह्यात काय? हे खिमा पुलाव। वा खरोखरच मंडळी त्या लेयर्स स्टॉलला मध्ये आहे। लेयर्स मध्ये असतो खिमा असतो आणि खाली लेयर। अच्छा। राईस में लेयर, में राईस में लेयर मध्ये असं बिर्याणी व पुलाव असतो। वा वा मस्तच, काहीतरी नवीन पाहायला मिळालं। आणि हे मला मी पाहिलंच नव्हतं, काहीतरी वेगळंच पाहायला मिळालं। तर मंडळी यांच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा। तर मंडळी पुढच्या स्टॉलला आपण आलेलो आहोत। तिखट पाहुणचार म्हणून हा स्टॉल आहे। तर आपण पाहणार आहोत इथे काय काय पाहायला मिळतंय आपल्याला। नमस्कार ताई। नमस्कार। आपल्याकडे आहे मटण रस्सा आहे। अच्छा। सुकं मटण आहे। हां हां। नंतर शिंपल्यांचं सुकं आहे। अरे वा। गोवन डिश आहे, चिकन कॅफ्रेल आहे। हां हां। जिरा राईस आहे। अरे वा। त्याच्यानंतर फिश फ्रायमध्ये प्रॉन्स आहे, सुरमई आहे, भरलेलं पापलेट आहे, करंडी भरलेलं पापलेट आहे। अच्छा। भाजणी वडे आहेत। अरे वा। तर मंडळी आपण आलेलो आहोत पुढच्या स्टॉलला, प्रीताज डिलिशियस म्हणून। नमस्कार ताई। नमस्कार। काय पाहायला मिळणार आहे यावेळी? यावेळेला वडे आहेत, कोबी वडे आहे। अरे वा। त्याच्यानंतर मटण वडे आहे। त्याच्यानंतर सोड्याची खिचडी आहे। अरे वा। नंतर किमा पॅटीस आहे। अरे वा। जवळा भजी आहे। त्याच्यानंतर प्रॉन्स कोथिंबीर वडी आहे, कोथिंबीर वडी व्हेज आहे। अरे वा। त्याच्यानंतर जवळा मसाला पापड आहे। हे खूप छान बनवलं। हे वेगळं काहीतरी पाहायला मिळालं। गाजर हलवा आहे। अरे वा। सोलकढी आहे। सोलकढी आहे। आणि हे काय ताई? तेच आहे ना, भजीच आहे ना? अरे वा मस्तच मंडळी। तर तुम्ही या फेस्टिवलला येणार असाल तर ताईंच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा। तर आपण आता आलेलो आहोत अनिता CKP फूड स्टॉलला। नमस्कार ताई। आज काय पाहायला मिळणार आपल्याला स्टॉलला? अच्छा। हां। अरे वा। तर आपण पाहणार आहोत। हां हां खरोखरच तोंडाला पाणी सुटलेलं आहे। वाईन प्रॉन्स हे मी तर पहिल्यांदाच ऐकते। व्हाईट वाईन असते ना, त्या व्हाईट वाईन मध्ये त्यांना मॅग्नेट करून आपण फ्राय केलं। अच्छा। आणि ही रम मध्ये। अच्छा। ही बियर मध्ये। अरे वा। आणि ही आपली नॉर्मल रवा। खरोखरच खवयांसाठी खास मेजवानी आहे। ऍक्च्युली CKP मेनू खरोखर यालाच म्हणतात। ह्याच्यामध्ये हां हां दाखवा जरा। अरे वा मस्तच। मटन पाया सूप। हां हां मस्तच। खरोखरच मंडळी खूप छान अशा रेसिपीज पाहायला मिळणार आहेत। सोलकढी सुद्धा आहे। आणि ह्याच्यात काय ताई? ह्याच्यासाठी आपण ग्रीन चटणी बरोबर देणार, पुदिना आणि ह्याच्यात चटणी। अरे वा मस्तच। तर आता आलेलो आहोत पुढच्या स्टॉलला। ताई हे काय? वालाची खिचडी आहे। अरे वा। हे मसाला कोलंबीचा मसाला। आणि एक चिंबोरी चिकन किमा पॅटीस। हां हां। पॉपकॉर्न। अच्छा। जवळा भजी। अरे वा आणि चिकन मस्तच।
अरे वा मस्त. आणि हे काय मटन किमा. अरे वा. नमस्कार ताई. नमस्कार. काय पाहायला मिळणार आज स्टॉलला? आपल्याकडे आज वडीचा सांबार आहे. हां वडी आहे. अरे वा. आणि कोलंबीची खिचडी आहे. अरे वा. पुरणपोळी कटाची आमटी आहे, चिकनचे कटलेट्स आहेत आणि सुरमई आणि कोलंबी फ्राय. कुठले कटलेट म्हणाला ते? चिकनचे. अरे वा मस्तच. खरोखरच खूपच छान अशी मेजवानी आहे. तर म्हणजे यांच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. तर आलेलो आहोत आपण पुढच्या स्टॉलला, रुचकर रेसिपी. तर काय पाहायला मिळणार आहे ह्यावेळी बघणार आहोत आपण वेगवेगळे पदार्थ. नमस्कार ताई. नमस्कार. काय पाहायला मिळणार आहे यावेळी? आपल्याकडे आज आहे चिकन रस्सा. अरे वा. चिकन लपेटा. अरे वा. हे मटण रस्सा. चिंबोरीचा रस्सा. खूप छान अशी तरी आलेली आहे. हो. आणि हे कोलंबीचं लिफ्ट. हां. आणि ही आहे कोलंबीची म्हणजे प्रॉन्स बिर्याणी. पण आज खासियत काय? स्पेशल मेनू स्टॉलला. सगळी सिकेप्यांची खासियत आहे. आणि शिवाय सुका जवळा आहे म्हणजे जवळा भाकरी. बऱ्याच लोकांना कधीतरी चिकन नको असतं पण तो जवळा भाकरी हवी असते, म्हणून मग इथे आता सध्या जवळा भाकरी ठेवलेली आहे. तर मंडळी ह्यांच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. थँक्यू ताई. नमस्कार ताई. काय पाहायला मिळणार आज स्टॉलला? हॅलो. A4 हाऊस ऑफ खवय्यामध्ये आमच्याकडे सगळे ऑथेंटिक सिकेपी डिशेस आहेत. हां. तर तुम्ही वालाचं बिरडं ऐकलंच असेल. हो हो मस्तच. वालाचं बिरडं आहे. कोलंबीचं लिफ्ट आहे. खूपच मस्त यम्मी आहे. अरे पॅटीस आहेत. खूपच छान. मग हे चिकन फ्राय आहे. चिकन करी आहे. हां. आणि हे किमा आहे. अरे किमा वा प्रॉन्स फ्राय. मस्तच. या सूप सुद्धा आहे. आणि इथे मटनचे वडे आहेत. अरे वा मस्त. गरमागरम मटन. अरे वा. मस्त. खूपच छान अशी तरी आलेली आहे मंडळी. चिकन सुका. अच्छा. चिकन दम बिर्याणी. चिकन कीमा चिकन लॉलीपॉप. प्रॉन्स कोलंबी. अरे वा मस्त. भाजणीची वडी. अरे वा. ताई बोंबलाची भजी. अरे वा. ही आम्ही लिव्हर दाबेली बनवतो. अच्छा. हे आहे कोलंबी लिफ्ट. अच्छा. भाकरी. हां. आणि हे आमचं किमा रगडा पॅटीस. मस्त. प्लस आमची सोलकढी पण आहे. अच्छा आणि मस्त. सोड्याची खिचडी. अरे वा खरोखरच खूपच छान. थँक्यू ताई. फिश आहे. हां. आणि हे नॉनव्हेज आयटम्स आहेत. हे चिकनचे खिम्याचे समोसे. अच्छा. हे चिकन मीट बॉल्स आणि हे चिकन मलाई रोल. अच्छा. आणि हे मिनी व्हेज समोसे. अच्छा. हे मिनी व्हेज बटाटा वडा. ही कोथिंबीर वडी हां. आणि मटारचे पॅटीस आहे. अरे वा मस्त. आणि याच्यामध्ये काय आहे? अरे वा मस्त. या स्टॉलला बरंच काय काय अजून पाहायला मिळणार आहे. वेगवेगळ्या प्रकारचे चिवडा आहेत, कोकम सुद्धा आहेत, वेगवेगळ्या प्रकारची पिठं पाहायला मिळणार आहेत. वड्याचं पीठ सुद्धा आहे, मेथकूट आहे आणि डोसा आहे स्पेशली फॉर डायबिटीसवाल्यांसाठी. अच्छा. हे मेथकूट आहे. पौष्टिक लाडू, मेथी लाडू, डिंका लाडू आहे. अरे वा. फक्त सूप घालून वाढायचं. हां. काही बाकी सगळं घातलेलं आणि स्पेशली तिन्ही लाडवाची पिठं दूध पावडरची आहे. अच्छा. त्यात साखर नाही. हां. त्यामुळे हे खूप सोपे आहेत करायला. आणि मूग डोसा जे मी सांगितलं त्याच्यात तांदूळ नाही आहे अजिबात. अच्छा. तांदूळ अवॉइड केलेला आहे डायबिटीसवाल्यांसाठी. तांदूळ नाही आहे. अच्छा. याच्यात सगळ्या डाळी, मेथी सगळं मिक्स आहे. अच्छा. त्याच्यामुळे चवीला खूप छान लागतं. कुकीज आहेत. कुकीज आहेत. अच्छा. कसं आहे पॅकेट? 120 रुपये ना? 120 रुपये. अच्छा. कडबोळी आहेत मिश्र धान्याची. अच्छा. पण टेस्ट करून बघू शकतो. सुक्या मच्छीचा स्टॉल सुद्धा पाहायला मिळणार आहे आपल्याला आणि त्याची प्राइस सुद्धा इथे लावलेली आहे, पाहू शकता. सोडे सुद्धा आहेत, जवळा आहे सुद्धा, मसाले पण आहेत, माल आहे, कोकम सरबत वगैरे मिळेल.
कोकणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पापड पेढ्या वगैरे कसं आहे? हा खापरी पापलेट आहे, हाफ केजी साईजचा. अच्छा. हा साधारणपणे 700 ते 800 ला पडतो, 1400 रुपये किंवा 1600 रुपये. अच्छा. ही सुरमई तुकडी आहे, ही साधारणपणे 5 किलोची आहे, 300-350 किलो आहे. हां हां. हे प्रॉन्स आहेत हाफ केजी जम्बो साईज मध्ये, हाफ केजी मध्ये 10 ते 12 प्रॉन्स आहेत. आणि हे बांधलेली अर्धा किलो साफ केली. अच्छा. हे सगळं आपण फिश टोकरी म्हणून आपली वेबसाईट आहे. हां हां. अच्छा. आणि आपला नंबर पण दिलेला आहे. आणि हे कसं आहे पॅकेट? मॅडम हे आमच्या जस्ट आम्ही लॉन्च करतोय. हे रेडी टू ईट आहे. हा मुंडी मसाला आहे, करंदी मसाला आहे, रेडी टू ईट. आम्ही जस्ट पुढच्या महिन्यात लॉन्च करतो आणि फ्री सॅम्पल मी ट्राय करतो. आणि हे कसे पॅकेट? सुकी मच्छी करंदी ही 200 रुपये पाव आहे, जवळा 150 रुपये पाव आहे, 300 रुपये पाव. तर आपण आलेलो आहोत आईस्क्रीमच्या स्टॉलवर. नमस्कार ताई. काय काय कुठले कुठले फ्लेवर पाहायला मिळणार? हा आमचं 11th इयर इन पार्टिसिपेशन आहे. हा आईस्क्रीम स्टॉल आहे, पण एक 11th इयर असल्यामुळे एक नवीन गोष्ट आम्ही ॲड केली आहे, दॅट इज हॉट फ्रेंच ब्राउनी विथ व्हॅनिला आईस्क्रीम. अरे वा. त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे चोको चिप्स आईस्क्रीम आहे. तुम्हाला प्लेन व्हॅनिला खायचं असेल तर व्हॅनिला आईस्क्रीम आहे. चोको मोका आल्मंड जे कॉफी लवर्स असतात त्यांच्यासाठी. आणि आमचं हे USP मँगो लिची आईस्क्रीम. अरे वा. अंजीर मिक्स ड्रायफ्रूट आणि ओरिओ. मस्त. आणि हा कुठला फ्लेवर आहे? सेम चोको मोका आहे. सेमच आहे. मस्तच मंडळी. तर या स्टॉलला इथे नक्की व्हिजिट करा. थँक्यू ताई माहिती दिल्याबद्दल. मंडळी आपण आलेलो आहोत 2nd फ्लोअरला. तर इथे फूड स्टॉल व्यतिरिक्त पण वेगवेगळे स्टॉल्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर हा पहिला स्टॉल आहे आणि इथून आता आपण आतमध्ये जाऊया. तर इथून आपल्याला बरेचसे स्टॉल्स पाहायला मिळणार आहेत. इथे लागलेला आहे ज्वेलरीचा स्टॉल. वेगवेगळ्या प्रकारचे नेकलेस आहेत. इयरिंग्ससुद्धा पाहायला मिळतील आपल्याला. सगळे कोकणी मेवे पाहायला मिळणार आहेत आपल्याला. वेगवेगळ्या प्रकारची पिठंसुद्धा आहेत. कोकम सरबत आहे. आणि कसं आहे ताई हे पॅकेट? हे 150चं खरवसचं खरवस आणि गुळाचा खरवस. अरे वा. आणि चिकनचं आणि कोलंबीचं घरी केलेलं लोणचं. अच्छा. होममेड लोणचं आहे. अच्छा. आणि मसाले पण आपले होममेड आहेत का हे? स्वतः मधुरा आहे. मी स्वतःच मधुरा देशपांडे. अरे वा. आपला ब्रँड. हे सगळे स्वतःचे माझे प्रोडक्ट आहेत. हां 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 हां. सगळा पोकट मेवा आहे. अच्छा. सोडे कुरुडचे. हां हां. अस्तर काय असतं मेजवानी सोडे. अच्छा. मुरुड सोडे. कसं आहे ताई पॅकेट हे? हे 2300 रुपये किलो, 600 पाव किलो. अच्छा. आणि कोकमचं कसं आहे पॅकेट? कोकम 80 रुपये. 80 रुपये. अरे वा. कोकम कैरी पण आहे. मँगो पल्प आहे. अच्छा. सगळं घरी केलेलं आहे. CKP मसाला सुद्धा आहे ना? सगळा सुंदर घरी केलेला आहे. अच्छा. आणि मल्टीग्रेन थालीपीठ आहे. त्याचे 15 धान्य आहे. त्यामुळे घरगुती आहे, पौष्टिक आहे, सात्विक आहे. अच्छा. हे वड्याचं पीठ. अच्छा. 10 देशांमध्ये सगळं एक्सपोर्ट केलेलं आहे. अरे वा. ते सगळं आम्ही पाठवतो ऑल ओव्हर दी वर्ल्ड. पुढच्या स्टॉलला आलेला आहोत. तर इथे काय काय आहे? कुशन कवर आहेत का? कुशन कवर्स आहेत, हां हां. शीट्स आहेत. अच्छा. स्वतःच्या आम्ही डिझाईन केलेल्या बॅग्स आहेत. अरे वा. नंतर कुर्तीज आहेत. हां हां. टॉप्स आहेत. अच्छा. हे काय प्राइस आहे यांची? ह्याची 1750. अच्छा. आणि पर्सेसची स्टार्टिंग रेंज किती आहे? किती आपले पर्सेसची स्टार्टिंग रेंज आपली 700 पासून. अच्छा. अजून आपल्याला इथे कुर्तीज पण पाहायला मिळणार आहेत का? कुर्तीची स्टार्टिंग रेंज किती आहे ताई? कुर्तीची स्टार्टिंग रेंज किती आहे? स्टार्टिंग रेंज 1150 पासून. अच्छा. काय काय आहे ताई स्टॉलला? हे सगळं हँडमेड प्रॉडक्ट्स आहेत. हां हां. कॉफी स्क्रब, हां हां. अंडर आय जेल, बॉडी योगर्ट, त्याचे 2 फ्लेवर्स आहेत. अच्छा. शॉवर जेल, हां हां. बाथ सॉल्ट, बॉडी लोशन. हे वॅक्स टॅबलेट्स आहेत. हे आपण कपाटात ठेवू शकतो या इन युअर क्लोथ्स. अच्छा. देन किड्स सोप आहे. अच्छा. आणि हे लिप टिंट्स आहेत. बरं. इथे अजून एक ज्वेलरीचा स्टॉल आपल्याला पाहायला मिळेल. ताई कशी आहे रेंज ह्यांची? हे 650चे आहे. कुठले घेतले तरी 650? नाही कुठले. आणि हे नेकलेस कसे आहे? हे 500-550 वेगवेगळे आहेत. अच्छा. म्हणजे घेऊ तसे प्रत्येकाची प्राइस पण वेगवेगळी आहे.
इयरिंग्स पण पाहायला मिळतील आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे. काय काय पाहायला मिळणार स्टॉलला? माझ्याकडे ॲक्च्युली हँडलूम साडीज आहेत. हां, हां. माझं ब्रँडचं नाव आहे वेव्ज ऑफ वेव. अच्छा. पुण्याहून आलेली आहे. अच्छा. आणि ऑलमोस्ट 6-7 स्टेटचे हँडलूम्स आहेत. अच्छा. म्हणजे जसं कलकत्ता झालं, तुमचं महेश्वरी झालं, तसं झालं, त्या अशा वेगवेगळ्या ठिकाणची म्हणजे साड्या आहेत. मी डायरेक्ट रिव्हर्स करून घेतो. त्यामुळे तुम्हाला त्या व्यवस्थित रेटमध्ये पण मिळतील आणि क्वालिटी वाईज पण चांगली. बरं. आणि स्टार्टिंग रेंज किती येतं? स्टार्टिंग 1750 पासून स्टार्टिंग रेंज आहे. थँक्यू ताई माहिती दिल्याबद्दल. काय दादा? हे आहे चिकन खिमा स्क्वेअर. हां हां. त्याच्यामध्ये बेसिकली चिकनची पट्टी समोसा असतो ना, हां हां. त्याच्यामध्ये आपण चिकन खिमा केला आहे आणि लहान मुलांना खायला सोपं जाईल. हो, त्यासाठी आपण आईस्क्रीम स्टिक्स घालतो. मस्त काहीतरी वेगळं पाहायला मिळालं. चिंबोरी शॉर्ट्स. अरे वा, मस्तच. सो हे आहे चिंबोरीचं सूप. बरोबरच, खूपच छान. आणि हे आहे फ्राईड बासा फिश. हां हां. हा बेसिकली आपला एक बोंबलासारखा मासा आहे. अच्छा. आणि ही आहे सवतळलेल्या कोलंबीची भेळ. अच्छा. अरे वा, काहीतरी वेगळं पाहायला मिळालं. हो, मस्त. ही चायनीज भेळ सारखी आहे, फक्त त्याच्यामध्ये मंचुरियनला रिप्लेस करून सवतळलेली कोलंबी. अच्छा. उकडीचे मोदक सुद्धा पाहायला मिळणार आहे या स्टॉलला. हे नागपुरी चिकन स्पेशल आहे. अच्छा. नागपुरी चिकन. आणि हे कसं आहे? प्रोडक्ट. हां हां. हे टेस्टिंग पावडर. अच्छा. अरे वा, मस्तच. हा, खरोखरच मस्त तरी आलेली आहे. खूपच छान आहे आणि A1 क्वालिटी आहे मंडळी. त्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. मस्तच.